नमस्कार मंडळी. बघा, आज रीडिंग मास्टरचा दिवस आहे 15वा. ठीक. मग आजचे शब्द काय आहेत आपण ते बघू. आय एम ई ज्याही वेळेस स्पेलिंग मध्ये येईल त्यावेळेस काय असेल तो आईम. आईम मी अगोदर शिकवलेलं आहे. ज्यांनी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी नक्की ते बघा की स्पेलिंग मध्ये कुठले दोन वेगवेगळे स्पेलिंग जोडले की नेक्स्ट स्पेलिंग कसं तयार होतं किंवा रीडिंग मध्ये आपल्याला त्याची मदत कशी होऊ शकते यावर मी अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा. बघा, आय एम ई आलं त्याला आपण म्हणू काय आईम. मग ल आईम लाईम, ट आईम टाईम, प्र आईम प्राईम, च आईम चाईम. लाईम, टाईम, प्राईम आणि चाईम. नेक्स्ट, ज्याही वेळेस आय यल आणि ई येईल त्यावेळेस त्याला म्हणायचं फ आईल फाईल, प आईल फाईल, स्ट आईल स्टाईल, म आईल माईल, स्म आईल स्माईल आणि इतका व्ह आणि आईल व्हाईल. फाईल, फाईल, स्टाईल, माईल, स्माईल आणि व्हाईल. येते लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट बघू. आता बघा, हा आय डी आणि ई हा आला याला म्हणायचं आईड. आईड स्पेलिंग बघा कसं झालं. ह आईड हाईड, स आईड साईड, ब्र आईड ब्राईड, र आईड राईड, व आईड वाईड, स्ल आईड स्लाइड. हाईड, साईड, ब्राईड, राईड, वाईड आणि स्लाइड. नेक्स्ट, ज्याही वेळेस स्पेलिंग मध्ये ई आणि डबल एल येईल, ज्याही वेळेस स्पेलिंग मध्ये ई आणि डबल एल येईल त्यावेळेस त्याला उच्चार करायचा एल. एल बघा, ब एल बेल, फ एल फेल, ट एल टेल, स एल सेल, स एल सेल. आता इथे बघा, इथे सी आलेला आहे. मी अगोदर सांगितलेलं आहे की या सी चा उच्चार कधी स होतो कधी क होतो. ठीक आहे. आता हा प्रॅक्टिसचा विषय आहे की जेव्हा स येईल किंवा केव्हा क येईल. ओके. तर ह्या स्पेलिंग मध्ये याचा उच्चार आहे स. आणि स एल सेल हा सुद्धा स एल सेल, व एल वेल, स्म एल स्मेल, स्प एल स्पेल, बेल फेल टेल सेल सेल वेल स्मेल आणि स्पेल. नेक्स्ट, द bride rang the bell. The bride rang the bell. I smile while I ride. I smile while I ride. येते लक्षात? नेक्स्ट बघा, the file is in a pile. The file is in a pile. A sale can sell for a lot. A sale can sell for a lot. ठीक आहे. आजसाठी एवढंच. नेहमी उच्चार करत राहा, स्पेलिंग परत परत बोलत राहा. ठीक आहे. त्याच्याने तुमचे उच्चार सुधारतील. थँक्यू.